बाई सकाळी सकाळी आपल्या घरी छोटासा फॅन आला. हाय कर, हाय बोल, हाय जोरात बोल. नाव काय तुझं? जियांश. जियांश हा आपल्या चाळीतला छोटासा फॅन आहे. जियांश आपल्या अरविंद काकाचा पोरगा आहे. आपले ब्लॉग बघतो ना, व्हिडिओ बघतो ना माझे? तू कशावर बघतो? टीव्हीवर बघतो. जोरात बोल. टीव्हीवर पण आणि फोनवर पण बघतो ना? हां, आवडतात तुला व्हिडिओ? आणि मी बँजो कसा वाजवतो दाखव एकदा. बँजो वाजवतो कसा दाखव. असं वाजवतो ना बाई. लय ह्याला बँजोचा नाद आहे. काट्या घेऊनच असतो भाई, एक नंबर. आणि अभ्यास पण करायचा. बँजोच नाही वाजवायचा, अभ्यास पण करायचा. हा काय, जोरात बोल. हां हां. भाई सकाळ सकाळी ते आहे ना ब्लॉग चालू केलाय आणि ते आपले खूप मोठे आर्टिस्ट आलेले आहेत घरी. देवेश राणे खूप मोठे आर्टिस्ट आहेत असे आपल्या ओरीपाडा जिल्ह्यातले नाही, ओरीपाडा एरियातले. आता जस्ट आंघोळ केली आता जस्ट आंघोळ केली आहे भाई. आणि आता वाजले हे बघा. बिकॉज मी नाही, या माणसाने लेट केलंय. मी नाही, याने लेट केलंय. मी भले आता आंघोळ केली आहे, पण ह्याला मी 12च्या आसपास फोन केलेला. हा बेडा कुठे झोपलेला काय बरोबर की नाही? ते बघा, ते माझे ड्रायफ्रूट्स पण खातोय आता. बघा तुम्ही इथे येऊन बाहेर लोक असेच असतात सगळे. माझ्या घरी आलं सगळे काय ना काय काढत असतात, हात पीत असतात. हे बघा चोरीचा मामला. भाई आता मेन टास्क आहे कपडे घालायचे. कपडे काय घालायचे? इथे सर्व आपले जुने कपडे आहेत या 2 कप्प्यामध्ये. आणि इथे भाई एकदम नवीन हे सगळे. हे तर माझ्या बहिणीने गिफ्ट केलेलं दर्शन आणि दिवाळीत. आणि ही नवीनच पॅन्ट आहे, ती अजून नाही घातली आहे भाई. तुम्हाला एका ब्लॉगमध्ये बोललो असेल. आणि हे टी शर्ट ब्लॅक कलरचं. हे 2 पॅन्ट आणि टी शर्ट आहे ना ब्लॅक कलरचे. हे अजून नाही घातलेत, मी कधीचे घेऊन ठेवले. एप्रिल मे महिन्यामध्ये काहीतरी घेतलेले आय थिंक. अजून नाही घातल्यात. आणि हे एकदमच नवीनच आहे. आणि हे सगळे देवेशच्या पसंतीचे कपडे आहेत. हे बघा, ही ट्रॅक हे दिवाळीत घेतलेले भाई. आणि हे ब्लॅक टी शर्ट. छपरी काय बोलते भाई, एक नंबर. हे माझ्या पसंतीचं आहे. कारण काय कसं आहे, अगर जर ब्लॅक नाही घेतला तर मला असं वाटत नाही की कपड्यांची आपण खरेदी केली आहे, म्हणून मी ब्लॅक घेतोच. आणि हे एक शर्ट आहे, हे ह्याला काय बोलतात रे? लिनेन शर्ट. हे बघा, अजून टॅग पण तसाच आहे, काय काढलंच नाही. आणि अजून एक शर्ट घेतलेला दिवाळीतच. म्हणजे टोटल आपण किती 2 शर्ट घेतलेले? 2 शर्ट 1 टी शर्ट 1 ट्रॅक. हां, 2 शर्ट 1 टी शर्ट 1 ट्रॅक. बिकॉज पॅन्ट का नाही घेतली? पॅन्ट आहे आपल्याकडे नवीनच्या नवीन, ती घातली नाही अजून. तर आता आपण घालूया काहीतरी लवकर. पैसा बोलताय, मेहनत काय झोल काय. हे बघा भाई, बहुत पैसा आहे. दाखवू नको कितीच आहे. आणि भाई इकडे खाली आहे ना, आता आंघोळ केली आणि म्हणून खाली आहे ना जरा लुंगी डान्स चालू आहे आपला. म्हणजे टॉवेल लुंगी डान्स. आता रेडी होतो आणि मग भेटतो. भाई जयेश भाई आणि सिद्धूला सांगतो, आपल्या ग्रुपमध्ये एक नवीन रोटोवाला भेटलाय. आता रोटोवाल्याची कमी नाही भाई आपल्याकडे रोटोवाला बेसवाला. तुम्ही भावाचे रील पण बघत असणार आपल्या इंस्टाग्रामवर. आई माझी 18,000 भाई व्ह्यूज जातात आणि आमचे गरीबाचे 2,000-3,000 जातात. असं आहे भाई. आपला बेस पण आता नवीन शिकतोय. आता हळूहळू शिकेल. म्हणजे आता चालू केलंय त्याने बेस वाजवायचं. आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे माझे आहे ना इंस्टाग्रामला 1K फॉलोअर्स कंप्लीट झाले 17 ऑक्टोबरला. दिवाळीच्या अगोदरच झालेले. पण मी अपडेट का नाही ब्लॉगमध्ये केला? बिकॉज आपला काय ब्लॉग शूटच नाही झाला, भरपूर दिवस झाले. लास्ट ब्लॉग आपला 21चा होता, त्यानंतर आज ब्लॉग शूट करतोय डायरेक्ट. लास्ट 21ला गेलो तेव्हा मी ब्लॉग शूट केलेला आणि त्याच्यानंतर आज करतोय. म्हणजे खूप मोठ्या गॅप नंतर मी ब्लॉग शूट करतोय. तर आता कंटेंट म्हणून आजचा ब्लॉग शूट करतोय. आज म्हणजे भरपूर दिवस झाले मी विचार केला काही ब्लॉग म्हणजे आले नाहीत आपल्या चॅनलवर, तर कंटेंट काय तर आज विचार केला असंच जाऊ आपण डिकॅथलॉन मध्ये. तर आपण आता चाललोय डिकॅथलॉन मध्ये. माझ्या घरी येऊन कामं चालू आहेत भाई. ऑर्डर संपलेली आहे याची आणि आता कामं करतोय. हे गाइस, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. मी जीवन नरेंद्र भामत पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या नवीन ब्लॉग मध्ये. तर कसे आहेत सर्व? मजेत ना तर आपला ब्लॉग बघा आणि मजेत राहा. तर आजचा ब्लॉग आहे म्हणजे आज आपण चाललोय डिकॅथलॉनला.
चेकनाका ना, चेकनाकाच्या पुढे म्हणजे दहिसर मीरा रोडचा जो चेकनाका आहे ना तिकडे. मग आपण तिकडे चाललोय आज डिकॅथलॉन मध्ये. बघू आज काय घेता येतं की नाही. म्हणजे भरपूर दिवस झाला ब्लॉग पण नाही शूट केलेला आणि कंटेंट म्हणून काय होतं पण नाही आता. म्हणजे शो पण नाहीत. लास्ट शो आम्ही वाजवला देवी विसर्जनचा, पण तो ब्लॉग मी शूट नाही केला. देवी विसर्जनचा दसऱ्याला शो वाजवलेला. त्यानंतर आता दिवाळी पण झाली आहे आणि तुळशीचं लग्न पण झालंय, तरी अजून आमचे शो नाही चालू झालेत. आता आपले डेट म्हणजे आयमावली बीट्सचे आले आहेत थोडेफार, पण ते खूप लेटचे आहेत. जानेवारीचे, फेब्रुवारीचे, असे मार्च एप्रिलवाले आहेत सगळे डेट. त्याच्या अगोदरचे आता डेट आले की आपण तुम्हाला अपडेट करू आणि ब्लॉग काय तो शूट करू. तर आजचा ब्लॉग तुम्ही बघा लास्ट पर्यंत. आज आपण चाललोय, मी आणि आता देवेश चाललो डिकॅथलॉन मध्ये. उशीर झालाय आधीच, कारण काय उशीर केलाय. हा उशीर केलाय त्यामुळे आता उशीर झाला. आता वाजत आले 2 वाजत आले. तर आता फटाफट निघूया बाहेर आणि बाहेर जाऊन आपला ब्लॉग काय तो पुढे शूट करूया. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, शेअर लाईक कमेंट सर्व करून ठेवा. आणि इंस्टाग्रामला अजून फॉलो नसेल केला तर इंस्टाग्रामला फॉलो करा, बिकॉज आपले 1K पण कम्प्लीट झाले. तर खूप खूप मनापासून धन्यवाद. मी माहिती आहे लेट अपडेट देतोय, कारण काय आहे म्हणजे मी ब्लॉग पण शूट नाही केलेला भरपूर दिवस झालेले. तर मला ब्लॉगमध्ये अपडेट करता नाही आलं. इंस्टाग्राममध्ये आपले 1K कम्प्लीट झालेले 17 ऑक्टोबरला आणि खूप लेट मी अपडेट देतो. आज तारीख आहे वाटतं काहीतरी 4 की 6 नोव्हेंबर. 6 नोव्हेंबर आज. हां 7 नोव्हेंबर, सॉरी 7 नोव्हेंबर तारीख आहे. भरपूर दिवसांनी म्हणजे अपडेट झालं आहे, तर त्यासाठी माफी असावी. चला भाई गाडी आलेली आहे, चला निघूया. हळू चालव. बाईक चेक नका जवळ आला आणि आता हेल्मेट घालतोय बघा. हे बघा, हे बघा, ऑन कॅमेरा भाई सगळं. आणि भाई आहे ना डिकॅथलॉन मध्ये आहे ना मी आयुष्यात पहिल्यांदा झालो. आजपर्यंत कधी गेलो नाही. नायकी, पुमा, ॲडिडास त्या शोरूममध्ये सगळ्या शोरूममध्ये फिरून आलो आहे, पण डिकॅथलॉन मध्ये कधीच नाही गेलो आहे. फर्स्ट टाइम चाललो आहे. तू गेला आहे ना? आणि यांनी कपडे पण डिकॅथलॉनचेच घातले, ट्रॅक टी शर्ट जे आहे. आणि आता चोरीमध्ये एकदम हेल्मेट घातलं आहे. हायवेला एवढा हेल्मेट नाही घेतला, चेक नकाला आणि हेल्मेट घातला. एकच फील होते बसमध्ये. फायनली भाई आपण आलोय. देवेश तर काय ऐकत नाही. हा बोलतील आम्ही. हा चष्मा घालून जा. मोठी माणसं आली इथे भाई. नाही रे, भाई मॉल मध्ये कोण आहेत नाही जास्त, खूप कमी जण आहे. हे बघा इथे आम्हीच लोक फिरतोय. एवढे जाडे नको रे जॅकेट. काय केदारनाथला नाही चाललोय मी, शिर्डीलाच चाललोय फक्त. हे बघा हे काय बघा, हे मिकी माऊस बघा बघ किती जाडा आहे. भाई नक्षाच चेंज झाल्या गाडीवर ना आलो तर. केस एकदम खराब झाली. काय नाही, खराब केसांमध्ये पण आपण हिरो दिसतो. जॅकेट चांगले आहेत असे तर. इथून भाई देवेशटी घेतलेलं आणि हेच घातलंय. हा बघू आता काय घेता येत आहे. बिकॉज इथे आहे ना भाई कपडा म्हणजे असं ऐकलंय मी खूप चांगलं आहे. सगळ्या गोष्टीचं म्हणजे सगळ्या गोष्टी चांगल्या आहे. पण आहे ना बजेट भाई अफलातून आहे. डिकॅथलॉन मध्ये येऊन इथे कॅरम खेळतोय भैया. हे बघ लहान असतो अजून. हे बघ इथून बघ. हे बघ नाही झालं. रिवर्स
हळू मार ना काय घरचं गरम. एकदा पण नाही गेली रे माझी. जो जिंकला तो, जो हारला तो पार्टी देणार. हे बघ बाकी आहे एक. भाई जॅकेट आम्ही शोधतोय ते जॅकेट नाही भेटत आहे. नाही इथे काय नाही. हे ट्रॅक आहेत, सायकल आहे तिथे. सायकल चालवायची असेल तर तुम्हाला. पाण्याच्या बाटली आहेत, बाटली. हे बघा ही 99 वाली बॉटल आहे ही बघा. आणि इथे हेल्मेट पण आहे 800 वाले सगळे. लाईट्स आहेत, सायकलचे ॲसेसरीज सगळे, ग्लव्स वगैरे. सीट आहे, इथे पण बॉटल आहे 300 वाले. आणि इथे अफलातून एक से एक स्पोर्ट्स सायकल. नॉर्मल सायकल पण आहेत इथे, स्पोर्ट्स सायकल पण आहेत. भाई गर्दीच नाही अशा ठिकाणी आपण फिरतो ना, म्हणजे मॉल वगैरे, मोठे मोठे शोरूम, ते गर्दी नसते मेन. आणि आपण स्ट्रीटवर फिरतो ना, आपला मार्केट बिर्केट, फुल गर्दी असते तिथे, फुल गर्दी तुफान. आणि आवडीचा विषय म्हणजे मुलांचा एकच असतो, तो म्हणजे क्रिकेट. क्रिकेटचा पण इथे खूप काय ॲसेसरीज आहे. आणि ॲसेसरीज काय आहे तेच काय ते तुला समजलं ना, आपलं इंग्लिश जरा कच्चं आहे. आणि इथे मुलांचं प्रेम, पहिलं प्रेम म्हणजे, भरपूर मुलांचं पहिलं प्रेम म्हणजे क्रिकेट, तेच सर्व आहे. आणि इथे चालू झालं खेळायला हा. हे बघा, बघू शकतात तुम्ही. एरियात पण खेळत असतो. हे काय होतं दुसऱ्या हाताने, एरियात पण खेळत असतो आणि इथे पण खेळतोय. हे मी 50 करू शकतो. बोल बघायचं आहे. हां हे घे 50 करणार. हां काय 50 करणार आता. मोठी बॅट आहे चालेल. 1 2 3 4 5 6 7 8 काय झालं. 33 झाले. 33 किती झाले. 33 तुझा बोललेला 50 होणार ना. होणार का. बघा एक शॉट बघा. इथे काय घ्यायला आलो आणि काय चालू व्हायचं. स्टेडियम मध्ये पोहोचला रे. एक नवीन शॉट आहे जो मी देवेशला शिकवलेला, दाखवतो बघा. शॉट बघा. मग समजा बॉल असा फ्रंटला आला ना तर कसा मारायचा. आला कसा होता. चांगला होता. वन्स मोर आहे बघा. ठेव रे, ठेव बाबा. चला आता इकडे पण काय आपलं काम नाही क्रिकेटसाठी, कारण का आपण काय क्रिकेट खेळत नाही. इथे ट्रॅक चांगले आहेत रे. ट्रॅक पण भाईनी इकडनं घेतले. चल आता मेन काम बघ रे बाबा. मेन तिकडे चाल. शूज तर भाई एक से एक आहे इथे. टी शर्ट पण आहेत चांगले, प्लेन टी शर्ट 300 वाले सगळे बघू शकतात तुम्ही. पण हे पण खूप टिकतात असं बोलतोय देवेश. बिकॉज देवेशला असं मॉल आणि चांगले चांगले जे शोरूम आहेत त्याचा चांगला एक्सपिरियन्स आहे, म्हणून मी त्याला घेऊन येतो. आणि भाई सगळ्यात मेन गोष्ट, दिवाळीत मी जे कपडे घेतले ना ते सगळे देवेशच्या पसंतीचे होते, जे आता मी तुम्हाला दाखवले जेव्हा ब्लॉग सुरू करायच्या अगोदर जो व्हिडिओ काढलेला. आणि माझी मम्मी एवढी खुश झाली ना, पण त्यात ब्लॅक आला ना मग माझी मम्मी शिव्या घालायला लागली. बोलते काय घेऊन येतो हर वेळी ब्लॅक, बाकीचे कपडे ठीक आहे. आणि ते पण प्लेनच टी शर्ट आहे. हे काय आहे रे. स्विमिंग करतात. अरे कसले, इथे बाथरूम मध्ये आंघोळ करायला टाइम नाही, स्विमिंगचं घेऊन आला. आणि इथे स्लीपर ते सगळं आहे. लेडीज स्लीपर आहे वाटतं. इथे लेडीज सेक्शन आहे. लेडीजसाठी पण व्हेरायटी आहे असं नाही. स्विमिंगचं आहे इकडे. आणि इथे पण लेडीजसाठीच आहे जॅकेट वगैरे, कारण आता थंडी येते, विंटर येते. विंटर हां गर्लफ्रेंड खूप काम करते. गर्लफ्रेंड वा वा.
दिवसभर उभी असते ना. हे बघ ब्लॅक. अरे ते लेडीज आहे भावा. आणि ब्लॅक दाखवतोय लगेच. रडू नको बाळा. अरे मी पाण्याला जाते. भाई आपल्या कामाची वस्तू भेटली जे आपल्याला हवं होतं ब्लॅक मध्ये. आता हे आपल्याला ट्राय करावं लागेल. साईज बघ किती आहे. एस नाही स्मॉल आहे म्हणजे एम. हां बिकॉज कसं आहे माहिती आहे ना तुला. आता कसं आहे वेड्या मला एक सांग. मला एम लागते तर तू दाखवतो एस तर मी तुला बोलणारच ना. हा डायलॉग भाई आहे ना देवांग दादाचा आहे. डायलॉग असा देवांग दादा बोलत असतो मध्ये मध्ये तर आम्ही पण असं टाइमपास म्हणून बोलत असतो. काढ लवकर. FS मध्ये कामाला नाही तू. मोठ्या शोरूम मध्ये आता. एल आहे की एम आहे. एस आहे. मोठा आहे एल. बरोबर आहे तुला असं वाटतं. तुझी मर्जी मग. खाली खोल तसही ते खोल एकदा. अजून पूर्ण ते नाही ते हा ते खोलू ना पूर्ण. कसं आहे बरोबर वाटतं. एकदा एस घालून ये. एस बघ एकदम परफेक्ट वाटतं. ती शर्ट आहे ती जॅकेट आहे. बे स्विमिंगचे चष्मे आहेत. बागा दिसतोय. चल फटाफट. कोण दिसतं असं वाटतंय भाई डोळ्याचं ऑपरेशन करून आलं. भिंग्याचा चष्मा लागलाय. चांगलं आहे इकडे बघा तुम्ही. चला म्हणजे फालतू कामाचं काय नाही. सगळी कामाचीच वस्तू आहे सगळी. वुमेन्स आहे. ती बघा माझी. हा क्रिस्टियानो रोनाल्डो. हे फुटबॉल आहे बास्केटबॉल नाही. गाईज हा मेस्सी नाही मौसी आहे. ए तिला मारशे. हे बघा न्यू टेक्निक. रोनाल्डो असं ओढतो ना. हे बघा म्हणजे समोर पास करायचं. हे बघा 0.5 मध्ये घेतो. त्याच्या गर्लफ्रेंडला लागेल तर मला बोलेल. हिला सॅल्यूट आहे. दिवसभर एवढा थंडी उभी असते. स्वेटर जॅकेट घालून किती तास उभी असते. सकाळी ड्युटी यायची ती रात्रीपर्यंत एकाच जागेवर एकाच पोझिशनवर. फक्त असंच उभं राहायचं. बाकी काय नाही. सूट होते. कोणाला बघायचं पण नाही. हा सूट होते म्हणजे हाईट बघा केवढी आहे. हाईट बघा बिग फॅन. तर आपला जॅकेट तिकडे ठेवला आणि इकडे आपण फिरतो. घ्यायचा आहे ना तो. हा बॉल बघूया कितीचा. फक्त हा बॉल बघूया. ए वरती बघ. बघ तू दाखव. दाखव ना. किती 1000. 1000 रुपये. जवळ आहे आपलं काय माहित नाही. 1000 रुपयाचा बॉल आहे. आणि आपल्या जे आपण क्रिकेटचे बॉल खेळतो कोणते ते सॉफ्ट टेनिस हार्ड टेनिस ते किती येतील. 1000 तो भेटतील. किती. एक बॉक्स 2 बॉक्स 2 बॉक्स येतील. 2 बॉक्स 1000 रुपयामध्ये येतील. आणि ते एकच बॉल एवढा मोठा. ते पण सुई लागली की फुटेल. हा सोय लागली की तिथे. शिर्डीला आता काम येते. हे शिर्डीसाठीच भाई घेतलंय मेन. पण सिनेमॅटिक माझ्यावर टोपी नाही सूट करत ना. टोपी घालतो तो दुसऱ्यांना. तुझ्यावर काय सूट होणार. छपरी क्या मिया भंगी वाटते ते छपरी लोक घालतात ना. कुर्ला. अरे भाई ती छपरीवाली रील बघितली की नाही तुम्ही लोकांनी.
छपरीवाली रीलला पण आपले चांगले व्ह्यूज गेले, 5-6 हजार काहीतरी व्ह्यूज गेले. बॉक्सिंगचे नाही ते थंडीतले. लडाखला जाणार ना तेव्हा घेऊन जा. ते पण ते नाही भाई. आपली बाईक कधी आली ना आयुष्यात घेऊन टाकू आपण असलं काहीतरी सगळं एकदम युनिक काय नाही काय घेऊ. आपलं बाईक म्हणजे स्कूटी या बाईक काही आले ना आपल्या आयुष्यात तर काहीतरी आपण असलं घेऊ म्हणजे काम येईल जे आपल्याला लॉंग टूरसाठी. आता तर आपलं काय एवढं बजेट नाही की आपण बाईक स्कूटी हे नाही. आतमधून गरम असतं 20 डिग्री गरम असतं. दाखवते जॅकेट कोणतं आहे. हे बघा हे आहे. हे जॅकेटची प्राइस फक्त दाखव. हे बघा या आज जॅकेट घ्यायला गेलो ना आपल्यासारखा सामान्य माणूस आहे ना एक सामान्य व्यक्ती त्याचा एक पगार आहे आणि काय लोकांचा एका 12,000 मध्ये मोबाईल येतो. अरे खूप म्युझिशियन आर्टिस्ट असे आहेत ज्यांचा 12,000 गणपतीत पेमेंट येतो. त्या लोकांसाठी काय परवडणार आहे सांगा. त्या लोकांसाठी काय आपल्यासाठी पण काय परवडणार आहे भाई. चांगलं आहे, मोठं नाव आहे डिकॅथलॉन, कोणत्या पण शोरूमचं, पुमा, नायकी, ॲडिडास काही असू दे, स्पार्क वगैरे. पण तुम्ही भाव पण असाच ठेवा म्हणजे रेट पण असाच ठेवा. बरोबर आहे रे रेट. जो व्यक्ती घेऊ शकतो. तुझं काय आहे बरोबर आहे. सगळे घेतात. सगळ्यांसाठी नाही आहे ते. सगळ्यांसाठी नाही. मोस्टली म्हणजे खूप कमी जण घेत असतील. वर्षात त्यांचे 4 जॅकेट पण नाही जात असतील. मी तुला जात असतील मोजून 2 ते 3 जात असतील. 4ची गोष्टच नाही भाई. हा लावून तो. आणि या जॅकेटची प्राइस साधा जॅकेट दाखव वर दाखव. तर तुम्ही प्राइस बघा ह्याची किती आहे. 2,500. 2,500 मध्ये आपण किती कपडे घेऊ शकतो सांग. त्या दिवशी तर घेतले आपण. किती जोडी घेतो आपण. 4-5 जोडी घेतो. 3 शर्ट नाही 2 शर्ट 1 टी शर्ट 1 ट्रॅक पॅन्ट. ते किती 3,000चे आले. अरे एकच घ्यायला जाणार. प्राइस बघा भाई. हे गरमी होते रे. मग ते बस झालं थंडीसाठीच आहे. 4,600 रुपये. तुम्ही बघा 4,000 द्यायचे की आपलं 500, 400, 800, 200 वाले ते जॅकेट आपण जे लोकल घेतो ते यूज करायचे. हे तुमचा डिसिजन आहे भाई. ते मी काय बोलू नाही शकत. तुमचं काम, तुमचा बिझनेस, तुमची रोजीरोटी खूप चांगली चालत असेल, खूप तुमच्याकडे पैसा येत असेल तर तुम्ही या इकडे व्हिजिट करू शकता. बिकॉज सामान्य माणसाचं इथे काहीच काम नाही. म्हणजे काम नाही असं नाही, हाय बजेटली आहे. खूप सारी गोष्ट बजेटली पण आहे. बजेटली पण आहे. पण तुम्ही बोलणार की आता हे समजा हे एक टी शर्ट आहे तर तुम्ही बोलणार हे टी शर्ट आपलं बाहेर तर नॉर्मल कोणत्या पण कलेक्शनमध्ये 400-500चं तर ते हे टी शर्ट इथे कितीला 1,000 रुपये असं 1,500 असं भेटणार. पण क्वालिटी पण असते. हां क्वालिटी चांगली असते. आता जे देवेशने घातलंय ते असं दाखवतो फ्रंट करून. हो देखत ना ट्रॅक पण दाखव थोडी. आता जे देवेशने घातलंय ना जॅकेट स्वेट टी शर्ट आहे ते फुल स्वेट टी शर्ट त्याला झाली 5 वर्ष. पण ते घेतलेलं कितीचं 799 म्हणजे 800 रुपयाचं त्यांनी स्वेट टी शर्ट घेतलं. 5 वर्ष झाली. आणि ट्रॅक किती वर्ष झाली 2. ट्रॅक तर आत्ताच घेतली दादानी. किती दादाची घातली आहे भाई. अरे आता 2-3 दिवस पहिला 2-3 दिवस पहिलाच आलेला देवेश. महिना आलेलो दादा आलेलो. हा देवेश नाही दादा आलेला म्हणजे सर्वेश राणे आपले. तर ते त्याचे मोठे बंधू आहेत. तर तो आलेला त्याने ट्रॅक घेतली. तर तुम्ही बघा आता हे 5 वर्ष झालं ह्याचं टिकलं 800 रुपयाचं. तर आता आपण हे 1,000 रुपयाचं घेतलंय भाई जॅकेट. 10 वर्ष तरी टिकले पाहिजे. 10 वर्ष टिकले पाहिजे. तोपर्यंत मी अजून जाडा नाही झालो पाहिजे ही अपेक्षा ठेवतो. पण जॅकेट चांगलं आहे. थंडी नाही वाजणार याची वाजणार. हा भाजणार काय वाजणार. वाजवतो तर आपण रोटो रे आणि नाचवतो पण टोपी भारी होती ती फक्त छोटी होती. पण मला सूट नाही करत सिरीजला. कारण का आपण टोपी सगळ्यांना घालतो घालत नाही. चला निघूया आता. चला पॅन्ट बघ. ट्रॅक बघा
मस्त आहे ट्रॅक आहे. घेणारे घेतात. वॉटरप्रूफ आहे. आपण नाव बघा, भाई वॉटरप्रूफ आहे. मग बैल हे बघा दाखवलं. हा वॉटरप्रूफ दाखव ना वर. वॉटरप्रूफ ट्रॅक आहे आणि याची प्राइस तुम्ही बघितली हे बघा इथे पण 2500 भाई. वॉटरप्रूफ. हा हे सगळे आपल्यासाठी काय काम नाही, कारण का मुंबईत गरमीच असते थंडीच्या टायमाला. पण सकाळची पूर्ण दुपारची गरमी, संध्याकाळी फक्त थंडी असली तर असली, नाही तर डायरेक्ट रात्री झोपताना थंडी येते. होळीमध्ये तीच घालायची मग काय पॅन्ट हा, भिजत. होळीमध्ये भाई घालू शकतो आपण. भाई आता आम्ही ना अशा ठिकाणी आलोय जिचे जीवनचं काय काम जिथे नाही. माझं काय खरंच काम नाही. एक क्रिकेट आणि एक जिम. बिकॉज मी माझा रोटो ड्रम पण मी दुसऱ्याला उचलायला देतो. तर याची गोष्टच वेगळी. आता मी जिमला आलोय डिकॅथलॉनच्या. आता मी इथेच रोज येणार आहे जिम करायसाठी. अरे एक नाही 2 उचलायला लागतात. ते मी ठेवतो. देजा मी देतो. आता बघा घे. भाई आपल्याला जिम कसं करतात काय करतात माहिती नाही. आता कसं बघ असं वरती कर. हा असं. मोटिवेशन वाला काहीतरी डायलॉग ना आठवते. जिम करो प्यार नाही. नाही भाई आपलं काम नाही भाई हे खरं. पकड. आता बघा मेन माणूस बघा खरा जो जिमला जातो. नाही चुकीचं. हा ओ हो भाई सर्वेश बाजूला उभा आहे असं वाटतोय. हे बघ. हा झोपून पण मा. अच्छा इथे झोपतात काय, मला वाटलं तिथे डोकं ठेवतं. हे बघा हे बघा इथे पण सगळं जिमचंच सामान आहे. योगाचं पण आहे, मॅट वगैरे पण आहे. आणि बाकी काय रस्सी उडी वगैरे आहे. ही रस्सी उडीच बघा कितीची आहे. 360 रुपयाची एक रस्सी उडी आहे आणि ही वाली बघा 800 रुपयाची. उगाच एवढा महागा, उगाच एवढा महाग भाई. हे बघा हे काय बॉल आहे. वेट बॉल. पकड. नको हा मग दाखव. हे बघा बॉलची. पण भाई साई सिद्धीचा प्लेयर आहे तगडा. कुछ होता नहीं अपने को भाई. क्या अरे हे बघ हे माझ्यासाठी परफेक्ट आहे. हे नको. 5 किलोचं ते हे सगळे क्रिकेट हे बघा भाई 5 kgचा आहे. 5 kgचा. हे काय बेल्ट आहे जिमचा. जिमचा बेल्ट आहे भाई. घातला नाही बेल्ट. ओहो एक नंबर. बाकी गर्दी तर इथे काहीच नाही, जरा पण नाही. हे बघा कारण आम्ही आलोय दुपारी. आता किती वाजले काय माहित किती वाजले. हे आत्ताशी 2:14 झालेत. 2:14 निघूया. चला जाऊया भाई. झालं आपलं एकच जॅकेट घेण्यासाठी मी एवढा आलेलो. म्हणजे माझं एकदम ठरून पण ना आलेलो की मला जॅकेटच घ्यायचं. मी विचार केला जे चांगलं वाटेल ते घेऊन टाकू. आणि सुरुवातीला जॅकेट चांगले दिसले त्यामुळे मी जॅकेट घेतला. एकच घेतलं भाई, जास्त नाही. आपला काही एवढा बजेट नाही म्हणून. हे बघा चला 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 हो शिर्डीला जाऊया. बाई शिर्डीची डेट पण आहे ना 24 नोव्हेंबर आहे आणि आज आहे 7 नोव्हेंबर. म्हणजे काहीच दिवसात आपली पालखी पण जवळ येत आहे. तर ते सुद्धा पण आपले ब्लॉग येतील चॅनलवर. हे बघा बाय, हे बघा ट्रेडमिल ह्याला बोलतात. हे बघा याची प्राइस बघा. हे हा रे हे पण कडक होते. 800 रुपयाला. हा 800 वाला जॅकेट आहे भाई. पण आम्ही घालून बघितलं तर समजेल. हे काय आहे थांब बघू दे. हा एक्सेल आहे येडे. एक्सेल घेऊ. हा ट्रॅक बघ माझी वाली. हे बघा सेम ट्रॅक भाई, सेम ट्रॅक. एम घे एम.
एक्सेल आहे. एम पुढे असणार. एल एल नाही हा एस असेल. एस आहे. एम एम डबल एक्सेल. डबल एक्सेल आहे. एम सगळे जातात. भेटला ना भाई. भेटला ना भाई. हे घे जा. चलो चलते है ना. हे घे. चालेल थोडेला बंद नाही केलेला काय. हा परफेक्ट आहे. भाई आता घातलाय 800 रुपये आणि आधी घातलेला 1000 रुपये. 800 वाला मला बेटर वाटलाय. परफेक्ट एकदम परफेक्ट आहे. छोटा पण नाही मोठा पण नाही. थंडी पण नाही होत त्याच्यामध्ये. म्हणजे गरम होतं आत. आत गेलेला. हेड ठेवतो तिथे. हे बघा हे बघा. ह्याला बोललो भाई पिशवी घेऊया. झालंय आता घेऊन. पिशवी घेऊया बोललो तर बोलतो 10 रुपये कोण एक्स्ट्रा देणार ह्या लोकांना. सही आहे. काय बोलणार आता देवेश भाईला. तो बघा तिकीट ठेवतो आता. तो बघा हे थंबनेल काढ. एक थंबनेल 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 फोटो म्हणजे थंबनेलला ठेवू शकतो ना. कसा काढणार तू. म्हणजे याच्यात आहे ना हे पण यायला पाहिजे डिकॅथलॉन नाव पण असं. म्हणजे हे बघ. चलो भाई चलो फाइनली ले लिया शॉपिंग. किया है 800 रुपये का. लगा दिया चूना मेरे को भी और डिकैथलॉन वाले लोग को भी. 800 रुपये गया है अपना भी जॅकेट के चक्कर में. भाई आजपर्यंत आहे ना मी खरं सांगतो जॅकेट घातले 500 600 500 600 400 500 600 त्याच्यावरचे ना. आज पहिल्यांदा लाईफमध्ये डिकॅथलॉनमध्ये पण फर्स्ट टाईम आलो आणि डिकॅथलॉनचं जॅकेट पण फर्स्ट टाईम घेतला. आणि फर्स्ट टाईम एवढा महागडा जॅकेट. गेल्या वर्षी वाटतं मी आहे ना देवेशचाच जॅकेट घातलेला ना. हां देवेशचा जॅकेट घातलेला. स्वेटर म्हणजे आपल्या भाषात. आणि बाजूलाच काय नायकीचाच होता तो. मला वाटलं हे नायकी आहे. तेच मी बोलतो नायकी पुढे. हां तो जॅकेट पण देवेशचा नायकीचाच होता. चला निघूया. सेटअप लाव भाई. सनग्लासेस माझे आहेत. कालच घेऊन आलेलो आणि वापरतोय भाई. हा पण एकदम तगडे आहेत ना. ऊन तर जरा पण नाही लागत आतमध्ये. चांगल्या कंपनीचे आहेत जरा हेवी कंपनी. चला आता किक मारलेली असते आणि आता आम्ही पण निघत असतो. ओरीपाडा भाई ओरीपाडा. आमचं असं ठरलेलं की डीमार्टला जायचं. अगर जर इथे चांगलं नाही भेटलं तर या इथे बजेटमध्ये नाही भेटलं तर पण ठीक आहे भेटलं बरोबर आपल्याला. आपण काय एवढं पण काय जागीरदार नाही की आपण फटाफट जे दिसलं ते लगेच घेऊन टाकतो. आपण नीट बघतो सगळं बरोबर की नाही. हो हां नीट बघून सगळं घेतो. आणि आता पुढच्या महिन्यात आपल्याला यायचं आहे नायकी या फिर पुमामध्ये. इथेच आहे ते पण नाही इथे नाही पुढे आहे. पुढे नायकी नाही तर पुमामध्ये यायचं आहे आपल्याला शूज घेण्यासाठी. तेव्हा पण देवेशच येणार बिकॉज देवेशला ह्या सगळ्या गोष्टीचा नॉलेज आणि आयडिया चांगली आहे म्हणून. चला भेटूया आता डायरेक्ट एरियात जाऊ. नाश्ता वगैरे पण काहीतरी आता करू खाऊ पिऊ. बघू कसं काय पुढचं. भाई ट्रॅफिक बघा ट्रॅफिक बघा. आणि भाई इथे टोल घेतात फक्त पण रस्त्याचं तर काही काम नाही करत. करा जीप पहले बाहर निकाल. बाहर निकाल और निकाल. अरे उधर देख. अभी खा. आकर जोर से आकर कैसा है. खा जल्दी खा. हाय बोल हाय बोले. बोल आइसक्रीम खाओगे. बोल बोल उधर बोल. तू खा.
मैं खाऊ तू खा खा उधर देख बोल सिद्धू बोल गांडा और कौन देवेश बोल उधर बोल देवेश बोल चुप है ऐसा बोल चुप है हाँ इनाल ओह छुप सकाळ गुड मॉर्निंग इथे आमचे शेफ बघा कोण आहेत देवांग पांचाल फोडणीचा भात बनवत आहेत हा आणि इथे वेडा पण आपला आलेला आहे आणि आजचे शेफ बघू शकतात तुम्ही इथे खूप चांगले आणि येता झोपलेले आहेत बिकॉज डिकॅथलॉन मध्ये हे थकले खूप मोठे सेल्समॅन होते तिकडचे आणि ही आमची हॅनल यो मान्या पागल है इनू बोल ध्रुवी पागल वीर बोल वीर कोण आहे आणि त्यात ही आमची भाभी आता मला सांग इनल झोपलेली तर आम्ही सकाळी उठलो त्यात इनल रडते आणि त्यात माझी बायको इनल झोपून उठली मग काय ती रडायला लागली त्यात देवेश आला मारा इनल को मारा भाई से अडिंग हाँ मार हिनल मार इसको मार ले पेन 800 रुपए वाला जैकेट पेन हाँ हिनल जैकेट पेन ओहो हीरोइन रमी है साली कडक आता देवांग दादा इथे काय बनवतो प्लेट घेऊया आपण कोणती प्लेट घेऊ ही प्लेट घेतलेली आहे त्याच्यात फोडणीचा भात टाकतोय हा टाक हे बघा आमचं फोडणीचा भात आणि त्याच्यात चायनीज सूप आमचं जेवण बघा मान्या काय बोलू शकते अशा जेवणाला तू हा हे बघ जेवण हा बस हे बस फर्स्ट कॉम्बिनेशन यू हैव टू ट्राई हा शाबाश चलो चायनीज राईस हे घे ना चायनीज फोडणीचा भात चमचा घेऊया भाई चमचा कोणता भेटला शंकरपाळ्या बनवतोय असं वाटतं किधर आहे ब्रो हिनल लपली आहे कुठे गेली वेडी हे बोले वेड्या चुप इथे यांची मस्ती काय ना काय चालूच असते चला भाई आता आपण फोडणीचा भात आणि राईस काय तो खाऊया म्हणजे राईस आणि फोडणीचा भात फोडणीचा भात आणि चायनीज सूप खाऊया यांचं जगा वेगळाच जेवण असतं अर्धा चला भाई टेस्ट बघूया करून चांगलं भाई जयेश भाईच्या माळ्यावर भाई लॅपटॉप घेऊन आलाय डायरेक्ट देवेश आणि इथे बघा उलट झालंय प्रॅक्टिस पॅड माझा आहे आणि प्रॅक्टिस हा करतोय आणि लॅपटॉप ह्याचा आहे आणि चालवतोय मी म्हणजे ऑपरेट मी करतोय आता आम्ही ब्लूटूथ कनेक्ट करतोय माझ्या मोबाईलचा आयफोन मधले जे टेक आहेत व्हिडिओचे ते सगळे लॅपटॉप मध्ये घ्यायचे आणि जरा ब्लॉग एडिट करणार आहे हे जो आजचा ब्लॉग आहे म्हणजे हा एडिट आपण लॅपटॉप मध्ये करणार आहे असं तर मला काय एवढा येत नाही लॅपटॉप पण थोडाफार आपल्याला येतं लॅपटॉप मध्ये एडिटिंग आणि थोडाफार लॅपटॉप आपल्याला येतो ऑपरेट करायला हे बघा आता इथे कसं आहे आणि हा लॅपटॉप बघू शकतात तुम्ही देवेश राणेचा लालबागचा नाही चारकोपचा राजा
लालबागच्या राजाच्या अवतारात चारकोपचा राजा भाई. खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया.